सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यागराज नगर परिसरात आजीच्या घराजवळ खेळणाऱ्या 5 वर्षांच्या मुलावर अचानक एका वाटसरूने हल्ला केला। पोलिसांच्या माहितीनुसार हा मुलगा इतर मुलांसोबत रस्त्याजवळ खेळत असताना ही घटना घडली। या हल्ल्यात तो मुलगा जखमी झाला आहे। जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे। व्हिडिओमध्ये एक माणूस रस्त्यावर उभ्या असलेल्या लहान मुलाकडे येत असल्याचे दिसून आले आहे। कोणतेही स्पष्ट कारण नसताना तो अचानक मुलाला जोरात लाथ मारतो। मुलगा जमिनीवर पडतो आणि वेदनेने तडफडताना दिसतो। त्यानंतर आरोपी निघून जातो। पीडितेची आई दीपिका जैनने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तिने सांगितले की तिच्या मुलाचे नाव नीरव जैन आहे। बँगलोर व्हायरल व्हिडिओ तक्रारीत असा आरोप आहे की शेजारी राहणारा रंजन नावाचा एक माणूस अचानक आला आणि तिच्या मुलाला फुटबॉल सारखा लाथ मारली। या हल्ल्यात मुलाच्या भुवयांच्या वरून रक्तस्राव झाला आणि त्याच्या हाताला आणि पायांना ओरखडे पडले। तक्रारीत असेही म्हटले आहे की आरोपी हा परिसरातील लोकांवर हल्ला आणि गैरवर्तन करण्यासाठी ओळखला जातो। स्थानिकांचे म्हणणे आहे की त्याच्या वर्तनाबद्दल यापूर्वीही तक्रारी आल्या आहेत। या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता 2023च्या कलम 115(2) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। बंगळुरू पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली। बँगलोर व्हायरल व्हिडिओनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले। पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तपास सुरू आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। त्यांनी आश्वासन दिले आहे की मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल। या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।